आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। श्री क्षेत्र शेगाव निवासी अवलिया संत श्री गजानन बाबांची पालखी दिनांक 11 जून 2025 बुधवार रोजी दुपारी 3 वाजता रिसोड शहरात प्रवेश करणार असून श्रींच्या भक्तांनी खिशे कापूपासून सावध राहावे। श्रीच्या दर्शनाला येताना आपल्या खिशातील नगदी रुपये सोबत आणू नये, आणलेच तर व्यवस्थित सांभाळून ठेवावे। तसेही महिला भगिनींनी देखील किमती दागदागिने घालून श्रीच्या दर्शनाला येऊ नये, जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन चोर आपल्या दागिन्यांवर व भाविकांच्या खिशांवर हात साफ करणार नाही, असे आवाहन श्री संत गजानन महाराज पालखीचे प्रमुखांनी व रिसोड येथील श्रीच्या पालखीचे स्वागतकर्त्यांनी तसेच रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार चव्हाण साहेब यांनी केले आहे। श्री क्षेत्र शेगाव ते पंढरपूर विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी श्रीची पालखी जवळपास 50 दिवसाचा प्रवास पूर्ण करून परत श्री क्षेत्र शेगावला परत येत असते। ऋषीवट नगरीतून मुक्कामी थांबणाऱ्या श्रीच्या पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांना रिसोड शहरातील परीट बांधव हे सेवा रूपाने वारकऱ्यांचे कपडे प्रेस करून देतात व नावी बांधव कटिंग दाढी करून वारकऱ्यांप्रती भक्तिभाव जोपासतात। तसेच आमचे चर्मकार बांधव हे देखील वारकऱ्यांच्या सेवार्थ जोडे चप्पल दुरुस्ती करून देऊन आपली भक्ती प्रकट करतात। दरवर्षी या पालखी सोहळ्यामध्ये 1000च्या वर भाविक भक्त वारी पंढरपूर पर्यंत पायी वारी करतात। संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक श्रद्धाळू पुरुष या सोहळ्याला उपस्थित राहून भक्ती रसात न्हाऊन निघतात व अर्धा अधिक महाराष्ट्रामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचे अहोभाग्य या वारकऱ्यांना लाभते, हे विशेष होय। DPA न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद, वाशिम। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।